मी अजय महाराज बारसकर 2-3 दिवसांपूर्वी मी याच ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि मनोज जरांगे यांच्या सामाजिक मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या प्रश्नावरून त्यांच्यावर काही आक्षेप घेतले, त्यांना काही प्रश्न विचारले, त्यांच्यासमोर काही तथ्य मांडली आणि असं असताना मनोज जरांगे यांनी मला मी मांडलेल्या या सगळ्या मीडियाच्या माध्यमावर मांडलेल्या कोणत्याही प्रश्नाची उत्तरं दिलेली नाहीत। मी त्यांच्यावर कोणतेही व्यक्तिगत आरोप केले नव्हते, काहीही केलं नव्हतं। मी त्यांना मराठा आरक्षण संबंधाने प्रश्न विचारले। आपण वारंवार भूमिका बदलता, आपण पलटी मारता। ज्या मुद्द्यावर समाजाने आपलं नेतृत्व मान्य केलं ते पारदर्शकपणा, तो पारदर्शकपणा आपण गमावलेला आहे। आपला अभ्यास कमी आहे, कायद्याचं ज्ञान कमी आहे। या सगळ्या मुद्द्यावर त्यांना मी काही प्रश्न विचारले। त्याचबरोबर मी त्यांना प्रश्न विचारला की आपल्या जिल्ह्यातील वामनराव वाडेकर, परशुराम खुने यांनी आपल्यावर आरोप केले की जरांगे हा खोटं बोलतो, जरांगे हा फसवतो। नारायणगडावर भगवा झेंडा लावायचं सांगून आमच्या पोरांना नेलं आणि त्यांच्यावर न्यायालयामध्ये हल्ला करायला लावला। 5 वर्षाची शिक्षा झाली। जरांगेंमुळे आमचं घर, आता मराठ्यांची घरं उद्ध्वस्त झाली। त्यांच्या मुलांनी आरोप आल्यानंतर सांगितलं की जरांगेंच्या आंदोलनात जाऊ नका, हे आंदोलन भरकटलेले चुकीचे। हे माझे आरोप नव्हते, हे सगळेच्या सगळे आरोप त्यांच्या 20 वर्षाच्या सहकार्यांनी केलेले होते। असे प्रश्न मी विचारल्यानंतर आणि अधिकार आहे मला विचारण्याचा, मी 2006 पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी कार्यरत आहे। पिटिशन केली, आंदोलन केली, अनेक काही गोष्टी केल्या। मी मराठा समाजाचा आहे, मला तो पूर्ण अधिकार आहे। जगद्गुरू तुकोबारायांचा अपमान केला, त्यांनी माफी मागितली, ती माफी सुद्धा त्यांची अहंकार मिश्रित होती। त्यांच्या स्वभावावर मी बोट ठेवलं। तुमचा स्वभाव अहंकारी आहे, तुमचं मीपणा, माझपणा, श्रेयवाद या सगळ्या त्यांच्या गोष्टीवर मी त्यांच्या अवगुणावर बोट ठेवलं। दुसऱ्या दिवशी आपण पत्रकार बांधवांनी त्यांना विचारलं की ते बारसकर महाराज आहेत आणि त्यांनी असे तुमच्यावर आरोप केलेत, असं त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली। काय उत्तर दिले त्यांनी? मी त्यांना आपल्या समोर साक्षीला विचारतो। मी त्यांना प्रश्न विचारले, सामाजिक या मराठा आरक्षणाच्या विषयी प्रश्न विचारले, उत्तर काय दिलं त्यांनी? तो काय महाराज एका बांधव नारायण महाराज झालाय, त्यांनी त्याच्यावर बलात्काराचे आरोप आहेत, त्यानं विनयभंग केलाय। 8 वर्षापूर्वी त्यानं बलात्कार केला, 7 वर्षापूर्वी त्यानं विनयभंग केला। कुठलाच आधार नाही। एक म्हणजे मला कल्पनाच नाही की अशा पद्धतीनं जरांगे खालच्या पातळीला जाऊ शकतात। याचं कारण मी जे प्रश्न विचारलेत त्या प्रश्नांची उत्तरं जरांगेकडे नाहीत, कारण त्यांचा रस्ता चुकलेला आहे। पुन्हा त्यांनी माझ्यावर आरोप केला की जरांगे यांनी, बारसकर महाराजांनी 300 कोटी रुपयाची संपत्ती माया जमा केली आहे। एवढ्या मोठ्या उंचीवरच्या आंदोलनाच्या नेतृत्वानं पुराव्याशिवाय, तथ्याशिवाय आरोप करावेत? इतक्या मोठ्या, हे आपल्याला पटायला पाहिजे, समाजाला पटायला पाहिजे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी लोकप्रिय युट्यूब चॅनल मध्ये। आता जो आपण हा व्हिडिओ पाहिला, या व्हिडिओ मध्ये अजय बारसकर म्हणताय मी जी प्रश्न विचारली त्यांची उत्तरे त्यांनी दिली नाही। त्यानंतर अजय बारसकर म्हणताय मी पण एक मराठा आहे, मी फक्त त्यांना सामाजिक मराठा आरक्षण बाबतीत प्रश्न विचारले। तुम्हाला काय वाटतंय नक्की आम्हाला कमेंट करून कळवा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा।